प्रत्येक ग्रुपमध्ये भावनो असा एक तर कार्यकर्ता असतो जो रोज देवा स्टेटस लावते. म्हणजे सोमवारपासून रविवारपर्यंत हे रोज सकाळी उठल्या उठल्या देवा स्टेटस असणार. सोमवारी महादेवच लावणार, मंगळवारी गणपतीच लावणार, गुरुवारी दत्ताचं, शुक्रवारी महालक्ष्मीचं, शनिवारी परत आपल्या हनुमानच लावणार. आणि संध्याकाळी 7 वाजलं कुणाचा तर फोन आला की नाही, हे दहावीवर जेवायला जाणार. तर यांच्या मनात काय चालू असतं सांगतो. स्टेटस लावलं की नाही देव पावते. स्टेटस लावलेलं कधी देव पावत नसते आणि स्टेटस तुमचा देव बघत बी नाही. मला तर वाटत बी नाही देव आपल्याला सिरियस घेत असेल. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे भावानो, जर तुम्हाला श्रद्धा करायची असलं तर ते मनापासून करा. स्टेटस जर देव बघत असता तर एक मान्य केलं असतं भावानो की हा स्टेटस लावण्याचा काहीतरी फायदा आहे. दिवसभर जर तुम्ही देवदेव करून संध्याकाळी मटण खायला जात असला तर ते श्रद्धेचा भावनो का उपयोग नाही. आणि असं काही नाही कुठल्या देवाने लिहून ठेवलेलं नाही की मटण खाऊ नका वगैरे काय नाही. पण जर मन पाप करून जर मंदिरात जात असला तुम्ही पुण्य मागाला तर त्या गोष्टी भावानो आपल्या मनासारख्या कवा घडत नाहीत, लक्षात घ्या. आणि देवळात जाऊनच पुण्य मिळते किंवा देवाची श्रद्धा केल्यावर देवाची पूजा केल्यावरच पुण्य मिळते. जायचं दानपेटीत 50 टाकायचं आणि देवाकडे लाख रुपये मागायचं तर भावानो अशा गोष्टीने आयुष्य घडत नसते. देवानं तुम्हाला घडवून आयुष्य देऊन एक शरीर दिले भाड्याचं. तुम्हाला राबा, तुम्ही कष्ट करा, मिळवा आणि काहीतरी बनवून दाखवा. सकाळी उठला, देवाला पाया पडला म्हणून दिवस चांगला जातोय, आयुष्य घडत नाही भावानो. श्रद्धा म्हणून देवापर्यंत जावा, व्यवसाय म्हणून कधीच जाऊ नका.